अगदी मऊसर लुसलुशीत. त्यासाठी मी काय केलं, अगोदरच ना डाळ भिजायला ठेवलेली होती. तर जी उडदाची डाळ असते ना, ती डाळ घ्यायची. तर 2 कप मी डाळ घेतलेली आहे उडदाची. तिला छानपैकी अगोदर धुवून घेतली आणि नंतर 6-7 तास याला किंवा रात्रभर पण आपण याला भिजू ठेवू शकतो किंवा अगर 2 कप उडदाची डाळ आणि 2 चम्मच मुगाची डाळ ही भिजायला ठेवून पाणी पूर्ण काढून घेतल्यानंतर, भिजल्यानंतर तर काय करायचं, तर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आणि याला छानपैकी असं बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करताना याच्यामध्ये फक्त 2च चमचच्या जवळपास पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी नाही टाकायचं, कारण की वडे बरोबर बनत नाही मग. तर अशा प्रकारे बॅटर आपल्याला छानपैकी असं बारीकसर वाटून घ्यायचं. स्पेशली थोडंसं मोठ्या भांड्यामध्येच काढायचं, कारण की आपल्याला फेटताना मग बरोबर फेटता येईल. पहिली आहे ती काढून घेते आणि नंतर जी बाकीची डाळ आहे ना, ती सुद्धा यामध्ये टाकून मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करते. तर बॅटर सर्व बारीक करून झाल्यानंतर छानपैकी हाताला धुवून घ्यायचं आणि एकाच डायरेक्शननी कंटिन्यू 7-8 मिनिटं याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे. छानपैकी जोपर्यंत हलकी डाळी येत नाही आणि पैसा एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडंसं अगदी बॅटर त्यामध्ये टाकून बघायचं. तो वरती तरंगत आहे म्हणजे बॅटर आपलं ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. तर यामध्ये मी आणखी एक बारीक मिरची चिरून टाकलेली आहे. सोबतच आलंसुद्धा किसून टाकलेलं आहे. बारीक चिरूनसुद्धा तुम्ही आलं टाकू शकता किंवा अशा प्रकारे किसूनसुद्धा टाकू शकता. नंतर काळी मिरची पावडर जी असते ना, ती अगदी 2 चिमूटभर टाकलेली आहे. अगदी ऑप्शनल आहे टाकणं. सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जिरंसुद्धा टाकायचं आहे. यामध्ये करून घेऊ आणि मिक्स करून झाल्यानंतर याला आपल्याला वडे तयार करून घ्यायचं आहे. तर थोडंसं जे बोटं असते, तर वडे तयार करताना जे तेल तापलेलं असते ते अगदी मीडियम फ्लेमवर असलेल्या तेलामध्ये आपल्याला तळायचं आहे. खूप कडकडीत तेलामध्ये नाही तळायचं आहे. अगदी मंद आचेवर गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला वडे तयार करायचे आहे, जेणेकरून बरोबर आतमधनं पण शिजतील आणि वरूनसुद्धा छानपैकी शिजायला छानपैकी असे वडे जेवढ्या आकाराचे तुम्हाला आपल्याला वडे तयार करायचे आहे. आणि सुरुवातीला काळजी घ्यायची, मोठ्या चमचनी न करता नंतर वाटल्यास तर झाऱ्याने वगैरे किंवा मोठ्या चमचने वगैरे तुम्ही पलटवू शकता. अशा प्रकारे बघू शकता कलर पण छान आलेला आहे आणि वडे पण ऑलमोस्ट शिजलेले आहे. तर त्याला आपण काढून घेऊ आणि बाकीचे वडेसुद्धा अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे. बरोबर इझिली ते कलर पण एकसारखे तळतात आणि कलरसुद्धा छान येतो. अशा प्रकारे वडेसुद्धा आपलेवाले तळून झाले. अगोदर कोमट पाणी तयार करून घेतले, कसं थंड करून घ्यायचं. कोमट पाणी करून झाल्यानंतर त्यामध्ये मी मीठ टाकलं व सोबतचं मिक्स करून झाल्यानंतर जे बनवलेले तळलेले वडे आहे ते त्यामध्ये एखादी प्लेट अशी दाबून ठेवायची हलकीशी, जेणेकरून पूर्ण पाणी जे आहे ना वडे साईडला ठेवलं व सोबतच मी गोड दही घेतलं अर्धा लिटरच्या जवळपास आणि त्यामध्ये 2 टी साखर टाकायची. सोबतच मीठ टाकायचं आणि याला अगोदर स्मूथ बॅटर झालं की यामध्ये तुम्हाला जितकं पातळ दही करायचं असेल ना तितकं पाणी टाकायचं. मी दह्याची कन्सिस्टन्सी असते ना ते मी तयार करून घेतलेली आहे. तर दही पण आपलं तयार झालेलं आहे. नंतर ही जी वडे आहे ते सुद्धा छानपैकी भिजलेले आहे पाण्यामध्ये. तर याच्या हलक्या हलक्या हाताने खूप जास्त प्रेस करून पाणी काढून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं, वडे घ्यायचे आणि त्यावर थोडंसं दही टाकायचं. छानपैकी असं दही टाकलं की जी बनवलेली हिरवी चटणी आहे ती सुद्धा टाकायची आणि इमलीची चटणी मी थोडीशी त्यांना तीचवाली वापरली आणि ती सुद्धा टाकली. नंतर त्यामध्ये चाट मसाला थोडासा स्प्रिंक करायचा, चाट मसाला टाकायचा व सोबतच काळं मीठ आणि जिरे पावडर जे असते ना ते सुद्धा त्यामध्ये टाकायचं. जे असते ना ते सुद्धा टाकायचं. बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.